चला रन संख्या मात्र वाढतीये चौकाराच्या मदतीने 5 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्यात आणि चौकार जो की आपण बघितला बॅटर अझरच्या बॅटमधनं रिव्हर्सचा टोला मागच्या दिशेने फटका लॉंग लेगला मार्गस्थ आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर लॉंग स्टॉप रिजन मध्ये आलाय हा चौकार. दोन बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज आणि दोन्ही चौकारांच्या मदतीने रन संख्या झाली आहे 9 रन. 2 बॉल अजूनही पडायचे बाकी. गोलू चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला आणि मागच्या सामन्यातही चांगल्या 9 धावा आतापर्यंत टीमच्या झाल्यात त्याच्यातल्या 8 त्याच्या एकट्याच्या बॅटमध्ये आहेत. सापडला मॅच बॉल सामना सुरू करायचा आहे. नऊ धावा स्कोर कार्डवर 2 चौकारांच्या मदतीने 9 फॉर द लॉस ऑफ नन. 2 बॉल पडायचे बाकी. याही वेळेस हवाई फायर सीमारेषा बार बॅक टू बॅक तिसरा कमालीची बॅटिंग 3 वार केले जोरदार आणि तिन्ही जात आहे सीमारेषा बार 4 चौकार. लाल लाल याही वेळेस लागोपाठचा चौथा लॉंग स्टॉप रिजन कडे मात्र चेंडूला वळवलाय आणि मला असं वाटतंय झाडाने तिथे चेंडू आडलेला आहे. तत्पूर्वी 2 धावा इथे सुरक्षितरित्या पळून काढलेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट संपूर्ण समर्पण आणि 2 धावांच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक संपतंय 15 धावा स्कोर कार्डवर बिनगडी बाद 15 फॉर द लॉस ऑफ नन आफ्टर 1. सामना जिंकून या सामन्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रयत्न राहील दोन्ही संघांचा की इथे विजय नोंदवावा आणि आपलं वर्चस्व अजूनही पूल मध्ये स्ट्रॉंग करावं. सध्याच्या घडीला 15 आहेत बिनगडी बाद 15 फॉर द लॉस ऑफ नन. खोलवा टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी बघायला मिळाली. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर आले तोपर्यंत 1 धाव इथे सुरक्षितरित्या मिळते आणि 1 धावेच्या मदतीने रन संख्या जातीये 16 रन बिनगडी बाद. टीम सहारा 11 अमरावती. चांगली सुरुवात आहे कारण की ज्या रीत्या हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नाव आहे अझर खान गोलू आणि पहिल्या षटकात आपण बघितलं 3 चौकार त्याने ज्या रीत्या लगावले ना मिरिटवर बॅटिंग केली आहे. अजूनही संधी आहे चांगली बॅटिंग करण्याची. रन संख्या 16 वर आहे. उंची जास्त आहे यावेळेस मागच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील आणि याच 2 धावांच्या मदतीने 18 वर पोहोचतीये टीम सहारा 11.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि ज्या रीत्या फटका खेळला करा. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे आणि चेंडूला अडवलंय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. रन संख्या 18 वर आहे, 18. बिग हिट, सीमा रेषा पार. शॉट नाहीये, रॉकेट आहे आणि ते मात्र गोलू एअरवेज षटकार. गोलू नाम छोटा है 2 अक्षर का, बट धमाका बहुत बड़ा है. रन संख्या जर बघितली तर 24 वर जाऊन पोहोचते. काय बॅटिंग केली पोराने, जबरदस्त. 6 बॉल मध्ये 22 आतापर्यंत बनवलेत आणि प्रभावित करतोय सध्याच्या घडीला. चला पुढचा बॉल, स्ट्रायकर एंडला गोलू तयार. कट करण्याचा प्रयत्न, वेगात हाताळलाय बॉल. चेंडू मात्र जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावस्वरूपी मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपल्याला जो मैदानात बघायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल कारण की रन संख्या जर बघितली तर फार झपाट्याने वाढली आहे आणि ज्या रीत्या 7 बॉल मध्ये 22 आतापर्यंत या खेळाडूने कुठलेत, कौतुकास्पद. याही वेळेस आवाक्याच्या बाहेरचा बॉल. चांगला कमबॅक. षटकार खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाज जुबैर कुरेशी करतात आहे कारण की पहिल्या बॉलवर आपण बघितलं सिंगल, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर मोठा षटकार आणि त्याच्यानंतर मात्र दोन्ही चेंडू डॉट टाकलेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे या षटकातील. लास्ट बॉल 24 बिनगडी बाद. यावेळेसही आडव्या पाटने हवा के संग संग घटा के साथ साथ गोलूच्या पाडमधून ब्रँडेड 6. रन संख्या 2 ओव्हर 30. ज्या रीत्या फलंदाजी केली है ना, नो डाउट कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. हम वक्त आने पर हमारी हिम्मत दिखाएंगे, तब तक शहर तुम खरीद लेना, उस पर हुकूमत यकीनन हम चलाएंगे. रन संख्या जर बघितली तर वाढतीये. रन संख्या जाऊन पोहोचते 30 रनवर आणि एकट्या गोलूच्या बॅट मधनं 9 बॉल मध्ये 28 आल्यात. कमालीची बॅटिंग आहे, जबरदस्त. चला वळतोय आपण सामन्याच्या दिशेने. नवीन गोलंदाज, ज्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये आपल्या वेगाच्या जोरावर फलंदाजांना ब्रेक डान्स करवला होता, तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. नाव आहे गौरव शुक्ला. 2 ओव्हर 30. वेगात टाकला बट कला दाखवली आहे. टायमिंग प्रॉपर आहे, मनगटाचा वापर आहे. चेंडू मात्र कार्पेटने करतो सफर. चौकार. चांगली बॅटिंग करताना सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्स आपल्याला बघायला मिळतात आहे. 4 धावेचा चौकार आपण बघितला. रन संख्या जातीय 34 वर, 34 फॉर दी लॉस ऑफ नन. यावेळेस मात्र अभिमानने खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मागच्या वेळेस लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं होतं, यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. द आव देखा ना ताव, दुनिया 4 का भाव.
वाह, खोदून काढला आणि इथे मात्र रन संख्या 1 धावेच्या मदतीने वाढतीये. रन संख्या जातीये 39 वर. धावा मात्र फार जलद गतीने आलेल्या आहेत. ज्या रीत्या बॅटिंग केली आहे ना टीम सहारा 11च्या दोन्ही बॅटर्सने, कौतुक करावं लागेल. आता हा कॉन्टेस्ट जबरदस्त आहे. एकीकडे एक तगडा गोलंदाज आहे तर दुसरीकडे एक बेधडक फलंदाज आहे. मजा येईल. एकीकडे गौरव शुक्ला तर दुसरीकडे अझर खान गोलू. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. नक्कीच 38 मध्ये गलीच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चला, गौरव वर्सेस गोलू. वेगात टाकला होता. हालाकी बॅटवर बॉल आला आणि तोपर्यंत एक धाव मात्र इथे सुरक्षितरित्या मिळते. बघा, नक्कीच 2 चौकार आले खरे गौरव यांच्या गोलंदाजीवर, पण मी म्हणेल की फलंदाजांनी तिथे चांगले फटके खेळले. चेंडू तर चांगलेच होते, कारण की एक जो फटका आपण बघितला ना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आला, तो देखील फटका बनवून मारला होता. आणि दुसरा देखील आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला जो चौकार बघितला, तिथे देखील फलंदाजाला चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचावं लागलं होतं. तर गोलंदाजी तशी खराब नाही झाली, पण फलंदाजांची फलंदाजी चांगली झाली आहे. याही वेळेस शॉर्ट चेंडू टाकलाय आणि सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच एक धाव मिळते. दुसरीचा कॉल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व देताना दोन्ही बॅटर्स. आणि रन संख्या मात्र 2 धावांच्या मदतीने 42 वर. षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आपण बघितलाय आणि माहिती आहे बॅटरला की 2 चौकार आलेले आहेत. 8 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करा, कारण की गौरव शुक्ला असे तुम्ही जर त्यांना संधी दिली, त्यांच्या विरोधात जर रिस्क घेतलं तर विकेट पडायचा देखील चान्स क्रिएट होऊ शकतो. 42 बिनगडी बाद. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय आणि या चेंडूला देखील पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार. चौकाराची मोहर. षटक संपेल. 3 ओव्हर 46 रन. बिनगडी बाद. अमरावती 11. अझर आणि अभिमान डबल ची जोडी सध्याच्या घडीला गोलंदाजांवर करते कुरघोडी. वाह, चांगला चेंडू खोदून काढावा लागला तिथे बॅटरला आणि रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता आणि गोलंदाजी मार्कवर अतुल, ज्यांना मात्र 4थ्या षटकासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. रन संख्या मात्र 15 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने सध्याच्या घडीला धावतीये. आणि दुसरीकडे डावाचं हे 4थं षटक मात्र सुरू आहे. तर चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे बॅटर्सने. चला, पुढचा बॉल. याही वेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ, परफेक्ट टप्पा मात्र इथे पकडून टाकलाय. जणू काही तिथे सांगितलंय इथे कॅप्टनने की हा तुमचा टप्पा आहे, इथे सिक्का ठेवलेला आहे, हा सिक्का तुम्हाला कंटिन्युअसली हिट करायचा आहे. 2 बॉल दोन्हीचे दोन्ही डॉट राहिलेत. माफ करा, सिंगल आले दोन्हीच्या दोन्ही बॉलवर. रन संख्या मात्र 48 वर. 48 फॉर द लॉस ऑफ नन. इथे हवाई हल्ला तर चढवलाय, बट फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील 1 धाव इथे मिळेल आणि याच 2 धावांच्या मदतीने 50 धावा टीम सहारा 11 अमरावतीच्या पूर्ण होतात आहे. 50 चेक. 50 धावा बिनगडी बाद ही मात्र सध्याची आहे.
50 फॉर द लॉस ऑफ नन. याही वेळेस बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न. अतुलने काही सहजासहजी फटके खेळू दिलेले नाहीये आतापर्यंत. आपण बघितलं इक्का दुक्का धावा चालत, बट कौतुक राहिली ते यष्टीरक्षकाचं. ज्या रीत्या तिकडून थ्रो आला आणि ते मिड विकेट आता पूर्णपणे आतमध्ये जाऊन चेंडूला रोखलं. नक्कीच एक्स्ट्राच्या धावा खर्च जाण्यापासून तिथे वाचलेल्या आहेत. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 रन खर्च केलेत आणि ते देखील सिंगल डबलच्या रूपातच आलेले आहेत. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी आहे गोलंदाज अतुलची. यावेळेस मात्र अभिमान ने स्टैंड एंड डिलीवर्ड. आइए और सीधा साइड स्क्रीन की तरफ जाइए. सरळ सीमा रेषा बार चंद्रार चौकार. मदतीने रन संख्या जातीय 55 वर. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका आपण बघितला सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने आणि 4 धावा मात्र इथे यशस्वीरित्या प्राप्त केल्या बॅटर अभिमान सानपने. चांगला फटका होता आणि चौकाराची मोहर. रन संख्या 55. वाह रॉ पेस. षटक समाप्तीचा इशारा. डॉट बॉलच्या मदतीने षटक संपेल. एक चौकाराच्या मदतीने 9 आले. 4 ओव्हर 55. 4 ओव्हर 55 रन बिनगडी बाद. सहारा 11 अमरावती. यावेळेस मात्र बिग हिट केलाय. खेचून मारलाय, टेचून मारलाय. वाघाची दाढ फोडलाय पहाड. सिक्सर. Now we must be ready for a new अभिमान एअरवेज. चेंडू मात्र सरळ टाटा बाय बाय. षटकार 62 बिनगडी बाद. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू हाताळला. नक्कीच 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात येते पंचांच्या वतीने, बट कानापासून शिट्टी वाजवत चेंडू मात्र तिथे गेला असावा. फार वेग आहे बघा. गौरव शुक्ला ज्या वेगात गोलंदाजी करतात आहे ना, नक्कीच फलंदाजांसाठी आपण बघतोय थोडंसं चॅलेंजिंग कंडिशन म्हणतात आहे. बट कौतुक करावं लागेल अभिमान सानपचं. ज्या रीत्या फेस केलं आतापर्यंत गौरव शुक्लाला. प्रचंड वेग आहे गोलंदाजाकडे. याही वेळेस फुल टॉस टाकला होता. मागच्या दिशेने फटका खेळाय खेळा आणि ते देखील चेंडू फरार. सीमा रेषा बार. प्रसिद्ध करेल आणि आज मात्र अभिमान सानप आणि अझरची कामगिरी प्रसिद्ध होण्यासारखीच आहे.
66 वर आहे स्कोर कार्ड. याही वेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट कडे त्या फटक्याला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतात आहे आणि तोपर्यंत चेंडू याही वेळेस 4 धावेसाठी चौकार. मेघ समान कोई जल नहीं और फिलहाल अभिमान और अजर समान मैदान के अंदर कोई बल नहीं. 70 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी केली आहे. हलक्या हातांनी कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत थोडस मिसजस्ट झाले. एक धाव मिळेल, एक धावेच्या मदतीने षटक संपेल. तर तब्बल 16 रन या षटकात आले, त्यात एक 17 आले, माफ करा, एक धाव त्यात लेग बाईटची देखील होती. आणि 5 ओव्हरचा खेळ पूर्ण, 5 ओव्हर 71, 5 ओव्हर 71 रन बिनगडी बाद. आणि रन संख्या मात्र झाली आहे 71 रन बिनगडी बाद. आणि गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ मेश्राम. $71 फॉर द लॉस ऑफ नन. याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे. आणि चेंडूला मात्र जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत इथे 2 धावा ज्या मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. चांगली बॅटिंग आज मात्र दोन्ही बॅटर्सने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. डावाचं हे 6वं षटक सुरू झालंय, बट अद्यापही विकेट पडलेली नाहीये. सॉलिड स्टँड आहे, सॉलिड. बिन सूरज सुबह नहीं होती, बिन चांद रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और अजहर और गोलू के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कॉमेंटेटर कर्स, खेळाडूची तारीफ केली आणि खेळाडू बाद. फलंदाज बाद आहे. 73च्या स्कोरवर भागीदारी तुटते, मात्र चांगला खेळ केलाय अभिमानने. 73च्या स्कोरवर पहिला गडी बाद. चौऱ्याहत्तर धावा, एक गडी बाद मात्र संघाची सध्याच्या घडीची स्थिती आहे. आणि एक चांगल्या टोटल पर्यंत आतापर्यंत पोहोचली 6-11. टप्प्याचा बॉल, त्याला मारण्याचा प्रयत्न, हालाकी संपर्क काही खास झाला नाही. तिथे मात्र क्षेत्ररक्षक मागचे जे होते त्यांनी चेंडू फील्ड केलाय आणि एक धाव जी मात्र सुरक्षितरित्या प्राप्त होते. आता मात्र अजर स्ट्रायकर एंडला असेल. 3 बॉल बाकी आहेत. 75 पर्यंत मजल मारली आहे. बघूयात 3 बॉल मध्ये काय कमाल करतील अजर गोलू. वैयक्तिक 33 वर नॉट आउट आहे. ओ शॉट है भाई, शॉट है. अजर एअरवेज चेंडू सीमारेषा पार, बॅटचा फेस ओपन करून
हवा के संग संग घटा के साथ साथ। वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए बॅटिंग केली या प्लेयरने 15 बॉल मध्ये 39। पुढचा बॉल अजर गोलू साठी। याही वेळेस जर बघितलं तर बॅट चालवण्याचा प्रयत्न आहे, उंची जास्त आणि लांबी पण जास्त, लागोपाठचा दुसरा षटकार। तुम्हारे रोक दूंगा इस सुडा को, क्या पर काटने से बाज उड़ा करते हैं, नहीं अजहर गोलू जैसे खिलाडी उड़ा करते हैं, सहारा 11 जैसी टीम उड़ा करती है। 87 रन आणि 5 धावा मात्र अर्धशतकासाठी पाहिजे इथे अजहर गोलूला। 16 बॉल मध्ये 45 बनवले, 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून। शेवटच्या बॉलवर जर मोठा प्रहार आला, षटकार जर आला तर अर्धशतक झळकवण्याची देखील संधी आहे। 87 पर्यंत मजल मारली आहे। मागच्या सामन्यातही आपण बघितलं होतं 90 प्लस ची रन संख्या बनली होती, याही सामन्यात ऑलमोस्ट 90 टच करते टीम। तर विकेट बंद धावा मात्र आता कन्सिस्टंटली येतात आहे। लास्ट बॉल 87। शेवटच्या बॉलवर बॉडी लाईनवर टाकलाय, बट एक धाव इथे पूर्ण होईल, दुसरीचा कॉल आहे आणि 2 धावा मला असं वाटतंय सुरक्षितरित्या मिळतील। फलंदाज मात्र इथे बाद होतील आणि 89 पर्यंत मजल मारली आहे आणि जबरदस्त बॅटिंग आपण अजहर गोलूची बघितली। तब्बल 47 धावा त्याच्या देखील बॅटमधनं आल्या आणि 90 धावांचं टार्गेट मात्र आता सेट झालंय टीम चौधरी 11 यवतमाळसाठी। एकदा सर्वांना रिक्वेस्ट करेल, जोरदार टाळ्या अजहर गोलीसाठी होऊन जाऊ द्यात। जबरदस्त बॅटिंग केली आहे 47 बॉल मध्ये, माफ करा 47 धावांची नॉक खेळली आहे आणि कौतुकास्पद कामगिरी मात्र या खेळाडूने आज केलेली आहे। 6 ओव्हर मध्ये 89 आहे, 90 बनवायचे।
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एकीकडे धनंजय आहे तर दुसरीकडे प्रवीण, जे की आपल्याला स्ट्रायकर एंडला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्क, गोलंदाज देखील सज्ज आहे. शोएब पहिले षटक हाताळण्यासाठी आणि रनचे ऑन आहे. 36 चेंडू 90 धावा, 92 विन. यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बाट्टानी बॉल मध्ये काही खासा संपर्क नाही, बट एक धाव घेण्यापासून नाही थांबू शकणार आणि रन संख्या मात्र एक धावेच्या मदतीने जातीय पुढे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. चला 35 बॉल मध्ये अजूनही 89 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्या. पहिल्या बॉलवर आपण सिंगल बघितली. फुलटॉस आणि फुलटॉसला मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने डिस्पॅच केलंय. आउट ऑफ द पार्क, 6 धावेचा षटकार आहे. टोल मध्ये कन्वर्ट केलं आणि अशाच प्रकारच्या सुरुवातीची गरज आहे आणि ती मात्र धनंजय इथे देण्याचा प्रयत्न करतात आहे. षटकार येतोय धनंजयांच्या बॅट मधून. धावकुरे आताचे बॅटर मात्र शोएबवर इथे आक्रमण चढवताना 6 धावेने मात्र रन संख्या गेली आहे 7 वर. 7 स्विंग अँड मिस. नक्कीच थोडस झुकून खेळण्याचा प्रयत्न होता. गुड लेंथ वरती चेंडू टाकला, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र गिरकी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावा स्वरूपी हा चेंडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये डॉट बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल संघाला शोएब कडनं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, षटकाराचा सूड घेतलाय आणि धनंजय यांना परतावं लागतंय. शोएबला मिळते विकेट. पहिला बाद. फार मोठा भार असेल आता गौरव शुक्लावर, कारण की पहिली विकेट फार जलद गतीने मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर चला बघूयात काय होते ते. 7च्या स्कोरवर पहिला गडी बाद आहे आणि 2 बॉल अजूनही या षटकातील यायची बाकी. 2 balls टू गो. 7 वर 1 स्कोर कार्ड. 7 फॉर द लॉस ऑफ नन. 1 हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत मात्र 1 धाव इथे सुरक्षितरित्या मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने रन संख्या जाते 8 रन 1 गडी बाद. हलक्या हाताने फक्त कट केला होता फटका
आणि क्षेत्ररक्षक देखील वेगात चेंडूवर आले. पण संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढतीये. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आणि चेंडू मात्र जातोय सरळ बाउंड्री लाईनला. पहिलं षटक संपतंय. 12 धावा स्कोर कार्डवर, 1 गडी बाद. च्या समाप्तीवर 12 धावा स्कोर कार्डवर लागले, 1 गडी बाद. 30 बॉल मध्ये 78 ची गरज आहे. 30 बॉल 78 रन्स टू विन. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे की पुढचं षटक घेऊन दाखल झाले आहेत आता ऋषभ कदम. बघूयात आता गौरव शुक्ला वर्सेस ऋषभ कदम. यावेळेस वेगात टाकण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त बनून राहतील दर्शक. उचलून आणायचं काम आहे. चौकार, रन संख्या 16. क्षमता आहे नो डाऊट. ज्या रीत्या फलंदाजी करतात आहे ना मैदानाच्या आतमध्ये गौरव शुक्ला, आहे या खेळाडूकडे क्षमता लांबच लांबवरचे फटके खेळण्याची. मागची आतली कड लागते, चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वाह अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि 2 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये पळून देखील काढलेल्या आहेत. याच 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जातोय 18च्या स्कोरवर. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि सुरक्षितरित्या स्कोर कार्डवर 2 धावा जोडल्यात. रन संख्या झाली 18 रन. फुलटॉस मागच्या दिशेने, क्षेत्ररक्षक खिलाडी करेंगे फील्ड. चांगला पिकअप, चांगला रिटर्न. 1 सेकंड साठी असं वाटलं क्लिअर करून जातोय की काय, बट क्षेत्ररक्षक फार वेगात तिथे मात्र पोहोचले आणि धावा स्वरूपी चेंडूला फील्ड केलं. रन संख्या 1 धावेच्या मदतीने वाढतीये. 19 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागतात आहे आणि 1 गडी बाद. ही मात्र सध्याची स्थिती. 19 फॉर द लॉस ऑफ 1. क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल. ऋषभला मिळते विकेट. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 26 बॉलमध्ये 71 धावा पाहिजेत यवतमाळ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि अंबरला मात्र दाखल करण्यात आलेला आहे. नक्कीच गौरव शुक्लाचा तिथे साथ द्यावा लागेल अंबरला, कारण की ऋषभ कदम ने मात्र तिथे विकेट मिळवली आहे आणि सांगितलंय जिसमें है दम तो सिर्फ ऋषभ कदम. हा वेगात टाकला, अपील फेटाळले पंचांनी अपीलला. ओ डायरेक्टेड. पंचांचं बोट आकाशाकडे. जेवण असं खाल्लं काय असं खाल्लं काय एकच आहे. धावबाच्या स्वरूपात विकेट घेण्याचा प्रयत्न, माफ करा पायचीच्या स्वरूपात विकेट घेण्याचा प्रयत्न करा, पंचांनी फेटाळलं. डायरेक्ट हिट आणि धावबाच्या स्वरूपात विकेट मिळते. फलंदाज बाद आहे.
आगमन होत आहे. सन्माननीय संजयजी रायपुरे साहेबांचं खास पुण्यावरनं या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेत व त्याचबरोबरने धर्मेंद्रजी चंदेल साहेब यांचं देखील आम्ही आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या दोन्ही मान्यवरांना रिक्वेस्ट करतो की आपण मंचावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि स्वागत सत्कार देखील आयोजन समिती अर्थात मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि सन्माननीय पिंटूभाऊ देशमुख यांच्या वतीने आपण सन्मान मात्र मंचावर स्वीकारायचा आहे. आमचे दोन्ही मान्यवर संजयजी रायपुरे आणि धर्मेंद्रजी चंदेल साहेब आपल्याला रिक्वेस्ट येऊन मात्र सन्मान स्वीकारायचा आहे. वळतोय आपण सामन्याच्या दिशेने 25 धावा स्कोर कार्डवर. रिव्हर्सचा टोला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र कार्पेटला आग लावत जातोय. वाह, चांगलं जजमेंट, कौतुक करावं लागेल तिथे फिल्डरचं, कारण की चेंडूने ऐन वेळी जर बघितली ना तर उसळी घेतली आणि ज्या रीत्या मात्र त्याने तिथे चेंडू रोखलाय. 2 धावात मी तर म्हणेल आपल्या टीमसाठी ऑलमोस्ट वाचवल्यात. या 2 धावांच्या मदतीने रन संख्या जाते 27. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय श्रीराव काका यांचं देखील इथे आणि आम्ही रिक्वेस्ट करतो की आपण मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवायची आणि सत्कार स्वीकारायचा आहे. सुपला यावेळेस सुपला शॉट मात्र त्याच्यापेक्षाही सुंदर कॅच. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बघावं आणि बघतच राहावं. फलंदाज बाद आहे. आणि कौतुक करावं लागेल तिथे क्षेत्ररक्षकाचं. 27च्या स्कोरवर हा 4था गडी बाद झालाय. 22 बॉल मध्ये 63 ची गरज आहे आणि राजू चौधरी जे मात्र न्यू बॅटर. परवेज पटेल टीम कॅप्टन, त्यांना ती विकेट मिळाली. इथे बॅटची कड, इथे देखील संधी होती एका हातात झेल घेण्याची, बट मला असं वाटतंय की फार वेगात येत होते तिथे फिल्डर आणि गोलंदाजही संधी घेत होते. कॉलिंगची थोडीशी कमी आणि तत्पूर्वी जर बघितलं तर रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 28 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात. 28 फॉर दी लॉस ऑफ 4. 28 धावा, 4 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. उर्वरित 21 बॉल मध्ये 62 ची गरज. 61-62, 21-62. बिग हिट यावेळेस जर बघितलं तर गौरव शुक्ला खेळाडूच्या मस्तकवर दस्तक आणि सरळ सीमारेषा पार. षटकार. गौरव शुक्ला क्षमता आहे या खेळाडूकडे मोठमोठे फटके लगावण्याची. ताकदीचा वापर केला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार गेला. लगेच पाहणीशा इथे मात्र केली जाते आणि तदनंतर मात्र जो काही निर्णय आहे तो स्पष्ट केला जाईल. जबरदस्त फटका होता गौरव शुक्लाच्या बॅट मधून जो आपण बघितला. डाऊन दी ग्राउंड षटकार वसूल केलाय आणि 34 वर पोहोचवले टीमच्या रन संख्येला. आपण बघत आहात अमरावती जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि सन्मान्य पिंटूभाऊ देशमुख प्रेझेंट्स मॉर्निंग चषक 2024 जिल्हास्तरीय तरार मात्र तुम्ही या रुरल ग्राउंडवर अनुभवत आहात. आणि 3 ते 4 दिवस जर बघितलं तर संपूर्ण विदर्भाच्या नजरा ज्या स्पर्धेकडे आणि ज्या मैदानाकडे लागल्या जातात ते मैदान म्हणजे हेच रुरलचं मैदान आणि ती स्पर्धा म्हणजे हीच मॉर्निंग चषकची स्पर्धा. बहारदार आयोजन नियोजन जिल्हास्तरीय स्पर्धा आहे. 71,000 रुपयांचा
जर बघितलं तर पहिलं पारितोषिकाचा रोख रकमेचा पुरस्कार कोणता संघ जिंकेल ते मात्र नक्कीच आपल्याला 25 तारखेला कळेल. पण त्याआधी खूप सारं ऍक्शन, खूप सारा रोमांच आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायचा बाकी आहे. 34 वर 4 आहे आणि फेअर डिलिव्हरी षटकार आलाय. याही वेळेस खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस ते वळलंय. षटकाला बारोबार चौकाराची सांगता. रन संख्या 38 रन, 4 गडी बाद. टीम रिव्ह्यू आहे इथे नक्कीच जो की घेण्यात आलेला आहे. तर आमचे तिसरे पंच इथे पाहनिशा करतील. टीमने इथे रिव्ह्यू घेतला फलंदाजाने. चौकार तर आलाय. रन संख्या झाली 38 रन, 4 गडी बाद. फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू देखील इथे संपुष्टात आलाय. टीम बॅटिंगचा बॅटिंग करणाऱ्या संघाचा अर्थात चौधरी इलेव्हन यवतमाळचा शेवटचा बॉल राहील या षटकातील. 38 वर 4 आहे स्कोर कार्ड. 38 फॉर द लॉस ऑफ 4. कट करण्याचा प्रयत्न, वेगात हाताळला बॉल. चेंडू मात्र सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक संपतंय. 13 धावा आणि 1 विकेट या षटकात आली. उर्वरित 18 बॉल 52 रनची गरज. उदय विघ्न अर्थात 27. क्या बात आहे यार. चला 3 ओव्हर मध्ये 38 धावा, 4 गडी बाद आणि गोलंदाजी मार्कवर पुढचं षटक घेऊन गोलंदाज दाखल होतील. उर्वरित 18 बॉल मध्ये 52 धावा ज्या मात्र विजयासाठी पाहिजे. सर्व जे काही प्रेक्षक आमच्यासोबत WDZ वर या सामन्यांचा आनंद घेतात आहे त्या सर्वांचा आम्ही मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने आणि पिंटू भाऊ देशमुख यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा. अनेक स्पर्धेच्या अपडेट आणि विदर्भातील अनेक मोठमोठ्या स्पर्धांच्या अपडेट ज्या मात्र चॅनलवर तुम्हाला मिळतच राहतात. नक्कीच WDZ ला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा. 38 वर 4 आहे. फुलटॉस कमी गतीने टाकलाय. मागच्या दिशेने फटका खेळलाय करा. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत चांगला फील्ड, चांगला रिटर्न. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने जाते 39 वर. 39 फॉर द लॉस ऑफ 4. एकोणचाळीस धावा, 4 गडी बाद, 17 बॉल 51 ची गरज आहे. आणि हे जर कोणी करू शकतं तर तो खेळाडू तुमच्या समोर स्ट्राइक रेंजला तुम्ही बघू शकता. गौरव शुक्ला कडे किती क्षमता आहे की हे रनचेस तो करू शकतो. ओ आवाक्याच्या बाहेर ठेवला, कमी गतीने टाकलाय आणि धावा स्वरूपी मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत 9 बॉल मध्ये 24 धावा एकट्या गौरव शुक्लाच्या बॅटमधून आल्या आहेत. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, 100% दिलाय या खेळाडूने आज. स्विंग अँड मिस. वाह भाई वाह, क्या बात है. अमितचं इथे कौतुक राहील. ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू डॉट टाकलेत आणि सोपं नाहीये गौरव शुक्ला सारख्या खेळाडू समोर शांत ठेवणं. बट तरी देखील बॉडी लाईनच्या दिशेने दोन्ही चेंडू टाकलेत आणि डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळलेत. 39 वर 4 आहे.
यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय खरा, क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चूक आणि एक धाव मात्र इथे मिळते. थोडेसे फ्रस्ट्रेटेड बघायला मिळाले तिथे आपल्याला गौरव शुक्ला, ज्या रीत्या नकार दिला त्यांनी दुसऱ्या धावेला, कारण की त्यांना माहिती होतं शेवटचे 2 बॉल आहेत त्यांचं स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं. पण आता दुसऱ्या बॅटरकडे स्ट्राईक आहेत राजूकडे. चला 14-50 समीकरण आहे. फुल टॉस लगा तो सिक्सर, षटकार. मैं निकल 2070 ची टॅगलाईन लगा तो 6. यावेळेस मात्र बॉडी लाईन वर लागलाय. तत्पूर्वी अपील केली जाते, फेटाळले पंचांनी अपीलला. डॉट बॉलच्या मदतीने षटक संपेल. 4 ओव्हर 46 रन 4 गडी बाद. 4 ओव्हर 46 4 गडी बाद. 8 रन आले यावर मधनं. उर्वरित 12 बॉल मध्ये 44 ची गरज. मार्क वर मोहसिन, जे मात्र वसीम, माफ करा, पुढचं षटक घेऊन येतील वसीम, जर्सी क्रमांक 32 आणि समीकरण 12 बॉल मध्ये 44 रन. अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारची तर कंडिशन नाहीये. बट दोन्ही संघ आपला पहिला मॅच जिंकून आलेत. इथे जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच थोडासा दबदबा आपल्या ग्रुप मध्ये निर्माण करेल. आता तो संघ कोणता राहील, चौधरी 11 यवतमाळ की दुसरीकडे सहारा 11 अमरावती. 46 वर 4 आहे स्कोर कार्ड. 46 फॉर 4. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क नाहीये. तत्पूर्वी जर बघितलं तर रन संख्या 1 धावेच्या मदतीने वाढतीये. खुल्लोटप्प्याचा बॉल टाकला होता आणि रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे गेली आहे. रन संख्या झाली आहे 47 रन. धावा स्वरूपी डॉट बॉल येईल. 47 वर 4 आहे. 10 बॉल मध्ये आता 43 ची गरज आहे. 10 गेंदे 43 रन. 10 बॉल 43. समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट करण्याची संधी. पण तत्पूर्वी जर बघितलं तर 1 धाव इथे सुरक्षितरित्या मिळते. 9 बॉल मध्ये 42 पाहिजे. बिग हिट करण्याचा प्रयत्न क्लिअर आहे आणि क्षेत्ररक्षक फक्त प्रयत्नच करत राहील. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. एक बाबा ज्या रीत्या गोलंदाजाला तिथे गाईड करत होते, पैर में डाल, पैर में डाल. आणि जलालुद्दीन सर तिथे आहेत, बहुतेक कोच आहेत संघाचे, आणि ज्या रीत्या गोलंदाजाला तिथे गाईड करतात आहे, कौतुक करावं लागेल. सहारा 11 आणि सध्याच्या घडीची रन संख्या मात्र 54 वर आहे. आणि क्रिकेट खेळच असा आहे, इथे एज लिमिट तुम्हाला नाहीये. आणि ज्या वेळेस आपण बघतो क्रिकेटसाठी खास प्रेम जे मात्र बाहेर येतं, आणि खरंच कौतुक करेल मी त्यांचं. रिटायर API देखील आहेत आणि रन संख्या मात्र इथे 1 धावेच्या मदतीने षटक संपते. 5 ओव्हर
55 4 गडी बाद. 5 ओव्हर 55 4 गडी बाद. सहा बॉल मध्ये 35 ची गरज आहे. 55 वर 4 6 गेंदे 35 रन. चला 6 बॉल मध्ये 35 पाहिजे विजयासाठी. स्विंग अँड मिस. बॅटची कड. धक्का लागतोय. फलंदाज बाद आहे. तो राहील भामकर 11 अमरावती वर्सेस सहारा 11 अमरावती. 55 वर 5 आहे. टप्प्याचा बॉल. बॅटची कड घेतली आहे. चेंडू मात्र या दिशेने मार्गस्थ आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव मिळते. 4 बॉल मध्ये 34 आणि मला असं वाटतंय की या ग्रुप मध्ये आपला दबदबा जो मात्र निर्माण करते टीम सहारा 11. कारण की भामकर 11 एकीकडे एक मॅच जिंकली, एक मॅच हारली आहे. दुसरीकडे चौधरी 11 देखील आता सेम कंडिशनला येते. तर नो डाऊट पुढचा सामना टीम चौधरी 11 साठी फार महत्वाचा राहील, जो की संत गाडगे बाबा 11 अमरावती सोबत आहे. फार महत्वाचा सामना आहे त्यांच्यासाठी तो. आणि ते जर ते जिंकले तर मग शेवटच्या सामन्यावर देखील सर्वांच्याच नजरा लागतील. स्विंग अँड मिस. सध्याच्या घडीला ब्रेक डान्स मात्र सुरू आहे. ज्यारीत्या गोलंदाजी केली जाते. गोलंदाज अमिक पटेल यांच्या वतीने चांगली गोलंदाजी केली आहे आणि 2 बॉल यायचे बाकी आहेत अजूनही. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेटही मिळवली आहे. स्विंग अँड मिस. वाईटचा इशारा पंचांच्या वतीने आणि धावस्वरूपी 1 धाव स्कोर काढावा लागेल वाईटच्या रूपात. चला यानंतरच्या सामन्याकडे आपण वळतोय. थोड्याच वेळात टॉस केला जाणार आहे. तर दोन्ही टीम्स आपण तयार राहायचंय. वा काय चेंडू होता. नक्कीच मला असं वाटलं पहिले लिव्ह करून दिला पण नंतर बॉडीवर आला आणि धावास्वरूपी हा देखील चेंडू डॉट आहे मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल टू गो. 1 बॉल मध्ये 33 ची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि याच डॉट बॉलच्या मदतीने सामना जिंकतीये टीम सहारा 11 अमरावती. अभिनंदन अँड हार्ड लक टीम चौधरी 11 यवतमाळ. बट अजूनही स्पर्धेत जिवंत आहे टीम चौधरी 11 यवतमाळ. शेवटचा म्हणजे अर्थात पुढचा जो त्यांचा सामना आहे तो मात्र नक्कीच संत गाडगे बाबा 11 अमरावती सोबत जो खेळवला जाईल तो मात्र फार त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. तर वळूयात आपण पुढच्या सामन्याकडे. नाणेफेकीचा कौल आणि सामन्याला होईल सुरुवात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन